कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता। कोकाटेंचा राजीनामा की खातेबदल होणार, अजित पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। कोकाटेंसंदर्भात निर्णय घेतल्यावर जाहीर करेन, मंत्रिमंडळामध्ये कोण असावं कोण नसावं याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। राज्यात लाडकी बहीण योजनेतील तब्बल 26,34,000 बहिणी अपात्र, तर 14,298 पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला। अपात्र लाभार्थींमुळे सरकारला 4,800 कोटींचा फटका। अपात्र ठरलेल्या अर्जदारांचा लाभ जून महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित। जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून पात्र उमेदवारांसाठी लाभ पुन्हा सुरू होईल। दोषींवर योग्य कारवाईचा निर्णय घेतला जाईल। आदिती तटकरे यांचं ट्विट। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार। राज्य मंत्रिमंडळातील कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करणार। सकाळी 11:30 वाजता ही भेट होणार। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर संसदेत आजपासून चर्चा। राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र धोरणावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधकांची तयारी। ऑपरेशन सिंदूरवर आज 16 तास चर्चा चालणार, तर पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या ठिकाणी उपस्थित राहणार। खासदार सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेही चर्चेत सहभागी होणार। उद्धव ठाकरेच शिवसेना पक्षप्रमुख, बाकीचे सगळे गट। शिवसेना पक्ष कोणी चोरला हे मराठी माणसाला माहिती आहे। राज ठाकरेंच्या पोस्टवर राजू पाटलांची प्रतिक्रिया। माझी प्रॉपर्टी जगजाहीर, घर जमीन लपून घेतलेलं नाही, माझ्या प्रॉपर्टीची 10 वेळा चौकशी करा, गिरीश महाजनांचं खडसेंना उत्तर। मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा मागच्या वेळी सुद्धा होती। शिंदे आमदार आणि मंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, प्रकाश सुर्वेंची प्रतिक्रिया। सरकार विरोधात मुद्दे मांडल्यानंतर ईडीकडून चार्जशीट दाखल। कोकाटेंचा व्हिडिओ टाकताच माझ्यावर कारवाई, आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणारे डान्स बारचा आरोप करतायत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून योगेश कदमांची पाठराखण, तर ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। भोंग्याच्या नावाखाली भजन आणि कीर्तन सुद्धा बंद होणार। भोंगा बंद झाला तर कीर्तन सुद्धा बंद होईल, आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। जळगावमध्ये उज्ज्वल निकम यांचा नागरी सन्मान करण्यात आला। राज्यसभा खासदारकीची शपथ घेतल्यानंतर उज्ज्वल निकम पहिल्यांदाच जळगावात। नांदेडला मंत्रिपद मिळालं तर मला आनंद होईल, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील प्रश्नावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। सुवर्णकारांसाठी सरकार धोरणात्मक पाठबळ देईल, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही, तर हँडमेड सोन्याच्या व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या हजारो कारागिरांच्या आशयामुळे पल्लवित। अजित पवारांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण। अहिल्यानगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण संपन्न। मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागांना शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला जाणार। प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे अभ्यासक्रम रचना आणि शुल्कासंदर्भात निर्णय घेऊ शकणार। टीसीएस कंपनीच्या 12,200 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे कर्मचारी कपात होणार। मुंबईच्या कफ परेड या ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून समुद्रात आत्महत्येचा प्रयत्न। कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी रंधवे यांनी संबंधित व्यक्तीला वाचवलं। राज्यात आज पुणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरला येलो अलर्ट जारी। साक्री तालुक्यातील बल्हाणे शिवारामध्ये हिंस्र प्राण्यांचा हैदोस। चेतन बिरासीस यांच्या पोल्ट्री फार्ममधील 50हून अधिक कोंबड्या फस्त। परभणीमध्ये 3 दिवसांपासून जोरदार पाऊस। जोरदार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सुद्धा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध। चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या सततच्या पावसामुळे वारणा धरणातनं विसर्ग, तर 13,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर। नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा। सततच्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील वीर धरणातनं विसर्ग सुरू। वीर धरणाच्या 3 दरवाजांमधनं नीरा नदी पात्रामध्ये विसर्ग। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तर मुसळधार पावसामुळे नदीकाठची पिकं वाहून गेली। गोंदिया जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतीपिकं पाण्याखाली। पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणाजवळ पर्यटकांची मोठी गर्दी। धरणासमोरील पुलावर जीव धोक्यात घालून पर्यटकांचा इथे वावर, सुरक्षा रक्षकाची नेमण्याची मागणी।
बीडच्या महाजनवाडी परिसरामध्ये शेतकरी आणि पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ, तर नेकनूर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कंपनीनं हे काम थांबवलं. शेतकऱ्यांचा मोबदला न दिल्यामुळे वाद. सोलापूरच्या माढ्यातील वाकाव रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू. रेल्वे रुळावर चालताना रेल्वेची धडक, पंढरपूर म्हैसूर एक्सप्रेसची धडक लागल्याची माहिती. रायगडच्या सुधागडमध्ये सशस्त्र दरोडा, तर गावकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. गोंदाव, हातोंड आणि माठळ या गावांमध्ये 4 ते 5 जणांच्या टोळीनं दरोडा टाकला. जळगावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त अभियंत्याची आत्महत्या. 61 वर्ष सुपडू गुलाब तडवी त्यांची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पुण्यातल्या हडपसरच्या काळेपड मधील एकता कॉलनीमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड. वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. नंदुरबारच्या तलवाडे गावातील शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आमदार विजयकुमार गावित, माजी खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी खतांचा तुटवडा, तर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडून खतांचा पुरवठा करण्याची मागणी. नंदुरबार मार्गे पुण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. खासगी ट्रॅव्हल्सकडून मोठ्या प्रमाणात भाडं आकारलं जात आहे, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी. धडगावच्या तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिला कर्मचारीच नाहीत. महिलांच्या प्रसूतीचा प्रश्न, यामुळे ऐरणीवर. प्रशासनानं तातडीनं महिला कर्मचारी देण्याची नागरिकांची मागणी. धुळ्यात दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश. पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं. 3,20,000 रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त. मालेगावच्या बोगस शिक्षक भरती प्रकरणी महापालिका कर्मचारी नवीद अख्तर सगीर अहमद निलंबित. महापालिका आयुक्त रवींद्र जाधवांची कारवाई. धुळे शहराजवळ मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे, तर पावसात खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघातांच्या घटना. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचीही वाहनधारकांची मागणी. भोर तालुक्यातील खानापूर गावामध्ये विहिरीत पडलेल्या मोराचे प्राण वाचवण्यात यश. जखमी मोरावर उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार. दारूच्या नशेत मोठ्या भावाच्या पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या लहान भावाची मोठ्या भावाकडूनच हत्या. नागपूर शहरातली धक्कादायक घटना. यवतमाळच्या अंजी नाईक परिसरामध्ये राजकीय वैमनस्यातनं कुटुंबाला संपवण्याचा कट. विरोधकाच्या घराभोवती तारा बांधून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडल्याचा प्रकार. यामध्ये विजेचा धक्का लागून 37 वर्षीय महिलेचा मृत्यू. 6 संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल. जळगावातील नवीन जोशी कॉलनीमध्ये परिसरात किरकोळ वादातनं एकाची हत्या, तर दुसरा जखमी. दोघांमध्ये जुन्या वादातनं हाणामारी. धारदार शस्त्रानं वार झाल्याची माहिती. पोलिसांकडनं तपास सुरू. जळगावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निवृत्त अभियंत्याची आत्महत्या. सुपडू गुलाब तडवी असं या अभियंत्याचं नाव.